प्रसारित करीत आहोत कृषी कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. घर शिवार हा आकाशवाणी धाराशिव केंद्राचा कृषी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी मंडळींचं आणि श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय मी दौलत निपाणीकर. मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 7 कार्तिक शके 1947, अर्थात आज 29 ऑक्टोबर 2025. मंडळी, आपल्या आजच्या घरशिवार या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया मुक्काम पोस्ट तुरोरी, तालुका उमरगा येथील प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी उमेश जाधव यांची मिश्र शेतीतून उन्नती याविषयी दौलत निपाणीकर यांनी घेतलेली ही मुलाखत. शेतकरी बंधूंनो, नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण शेतकरी एकमेकांचं अनुकरण करून शेती करतो किंवा अभ्यास करून शेती करतो, आणि तिसरी पद्धत आहे पारंपरिक पद्धतीनं शेती करतो. आता पारंपरिक पद्धतीनं शेती करणारे शेतकरी बऱ्यापैकी कमी होत आहेत, कारण शिक्षण वाढलं, आजूबाजूला चांगली उदाहरणं घडू लागली आणि त्या उदाहरणांना पाहून सुद्धा शेतीमध्ये बदल होऊ लागले. आता आपल्या समोर अशी आदर्शवत शेती करणारे शेतकरी बांधव जेव्हा आपल्या समोर येतात, आपल्याशी बोलतात, तेव्हा त्यांच्याकडून नक्कीच खूप काही शिकायला मिळतं. आणि असंच आपल्या सर्वांना शिकायला मिळावं म्हणून आपण आज तुरोरी, तालुका उमरगा येथील आपले शेतकरी बांधव श्रुत उमेश जाधव यांना भेट दिली. श्रुत उमेश जाधव हे तुरोरी आणि पंचकृषीमध्ये प्रयोगशील तसंच प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शेती व्यवसायामध्ये त्यांनी अनेक चांगले प्रयोग केलेले आहेत. त्या प्रयोगामध्ये कधी यश आलेलं आहे, कधी अपयश आलेलं आहे, परंतु यश आलं तरी ते हुरळून गेले नाहीत आणि अपयश आलं म्हणून ते खचून गेले नाहीत. त्यांचा शेतीचा प्रवास निरंतर सुरू आहे आणि सगळ्यांनी अनुकरण करावा असा आहे. त्यांच्या या शेती पद्धतीविषयी, शेतीतल्या प्रवासाविषयी आज आपण जाणून घेऊ. जाधव साहेब, आपलं कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. आपण आपल्या शेतकरी बांधवांना सुरुवातीला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी, तुमच्या शिक्षणाविषयी सांगूया. माझे वडील शिक्षक होते. हां. ते आता रिटायर झाले 2008 मध्ये. घरी शैक्षणिक वातावरण आहे अगोदरपासून, पण कसं आहे, आता माझं पण शिक्षण जवळपास MSc BEd पर्यंत झालेलं आहे. अरे वा. तर आता आजच्या काळामध्ये म्हणजे जवळपास 15-20 वर्षापूर्वी शिक्षण घेऊन देखील नोकऱ्या भेटत नव्हत्या. हो. आता तर नोकऱ्या नाहीतच, पण त्यावेळेस देखील मला तो प्रश्न उद्भवला. मग आता मला असं वाटलं की बाबा शेती करूनच करिअर घडवता येत आहे असं नाही, तर आपण दुसरं म्हणजे शेतीतून देखील करिअर घडवता येत आहे. नोकरी करूनच करिअर घडत नाही, तर शेती सुद्धा घडू शकतं. शेतीमधून सुद्धा करिअर घडू शकतो आणि आपण नावलौकिक मिळवू शकतो आणि आपण उदरनिर्वाह सुद्धा करू शकतो चांगल्या प्रकारे. हो. आता ते माझे वडील पण काय, त्यांनी शिक्षक असल्यामुळे आपला मुलगा पण लेक्चर व्हावा असं त्यांना वाटायचं. पण त्याला फाटा देऊन मी काय केलो, आता वडिलांना पण शेतीची आवड होती, पूर्वीपासून त्यांनी शेती केलेलीच होते. मग मी शेती हे क्षेत्र निवडलो. तर दुसऱ्यांचे प्रयोग बघण्याचा मला छंद जडला. मग ते प्रयोग बघायचा, तसाच प्रयोग आपल्या शेतीमध्ये करण्याचा प्रयत्न करत होतो अगोदर 2005 पासून. मग नंतर सुरुवातीला थोडं अपयश आलं 1-2 वर्ष. मग नंतर 2008-9 साली ज्यावेळेस मी हळद पीक घेतलं, तिच्यामध्ये मला चांगला नफा भेटला. त्या दिवशीपासून माझ्या वडिलांची माझ्यावरची जी श्रद्धा आहे की बाबा हा शेती करू शकतो चांगल्या प्रकारे, विश्वास वाढला. त्यापासून विश्वास वाढला की मग त्यांनी काय केलं, पूर्ण शेती माझ्यावर सोपवून दिली.
मला जवळपास 12 ते 13 एकर जमीन आहे. हा 12 ते 13 एकर जमीन त्यांनी मला करण्यास मुभा दिली की बाबा आता तू इथून पुढे शेती पूर्णपणे व्यवस्थापन कर. हम्म. मग नंतर मी शेतीमध्ये पहिला प्रयोग केलो हळदीचा. हा हळदीमध्ये सक्सेस भेटलं. त्यावेळेस ॲग्रोवनला देखील एक बातमी आली होती की सोन्याची झळाळी हळदीला म्हणून. कारण सोनं पण 21,000 रुपये तोळा होतं आणि हळद पण 21,000च्या पुढे होती क्विंटल. मग त्या वेळेसपासून माझा विश्वास वाढला आणि माझ्यावर विश्वास ठेवणारे पण आईचा विश्वास, वडिलांचा विश्वास वाढला आणि तो तेव्हापासून माझ्या शेती करिअरला सुरुवात झाली. मग सुरुवातीला मी हळद घेतलो, नंतर 2010 मध्ये आले घेतलो. आल्यामध्ये देखील मला म्हणजे सुरुवातीला 1-2 वर्ष म्हणजे चांगला फायदा भेटला. पण आजच्या काळामध्ये काय झालंय की एकाच शेतीतील पिकावर आपण अवलंबून न राहता शेतीमध्ये जर परिस्थितीनुसार वेगवेगळे प्रयोग जर आपण केलो तर आपल्याला निश्चितच आपल्याला फायदा भेटणार आहे. आता कसं सुरुवातीला मी 2010-11 मध्ये आले घेतलो, नंतर शेवगा घेतलो. शेवग्याचं क्षेत्र माझं 5 एकर होतं त्यावेळेस. त्यामध्ये काय झालं, मजुरांचा जे टंचाई बसली त्यावेळेस मला. म्हणजे 5 एकर शेवगा तोडायचं, दर दिवशी मार्केटला घेऊन जायचं, ते मजुराचा तुटवडा भासू लागला. त्याच्यानंतर मी शेवगा क्षेत्र कमी केलो आणि काहीतरी असं नवीन करण्याच्या शोधात राहायचं. मी काहीतरी नवीन करायचं, आपल्याला काहीतरी नवीन प्रयोग करायचा शेतामध्ये. मग त्या याच्यातून ओळख झाली ते पाडोळी आणि उपळ्याचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या गटामध्ये गेलो मी. मग ते त्यावेळेस जस्ट संरक्षित शेती जे आपण करतो पॉलिहाऊस मध्ये, त्यामध्ये त्यांनी जरबेरा लावला होता. मग ते त्यांच्या ग्रुपमध्ये गेलो आणि मी पण महाराष्ट्र शासनाची जे स्कीम योजना आहेत त्या अंतर्गत पॉलिहाऊसची स्कीम मी उचललो आणि त्या पॉलिहाऊसमध्ये 2014 साली जरबेरा घेतला. त्यावेळेस काय झालं, 2014ला संरक्षित शेतीमध्ये जरबेरा हे एकदम फुल फॉर्म मध्ये चालू होता. 2014, 2015, 2016 हे 3 वर्ष. या 3 वर्षामध्ये मी 10 गुंठे जरबेऱ्यातून 10 गुंठे पॉलिहाऊस मधून वर्षाकाठी 8 ते 10 लाख रुपये मला अर्निंग होती. म्हणजे उत्पादन भेटत होतं. पण काय झालं, नंतरच्या काळामध्ये जे चायनाची फुलं आली मार्केटमध्ये आपल्या, तिच्यामुळं काय झालं, ते प्लास्टिकची फुलं जे आहेत ते घेण्याचा कल आपल्या नागरिकांचा वाढला आणि त्यामुळे ह्या फुलांची मागणी कमी झाली. तिच्यामुळे ही फुलशेती धोक्यामध्ये आली. तर आपल्या नागरिकांना मला सांगायचं आहे की बाबा प्लास्टिकची फुलं न वापरता आपण जर असली नैसर्गिक फुलं वापरलो तर ते आपल्या म्हणजे वातावरणासाठी देखील चांगलं आहे आणि प्रदूषण, प्लास्टिकचं प्रदूषण होणार नाही, काय नाही, त्याला पण चांगलं आहे, हे पण सांगायचं आहे. जाधव साहेब, आतापर्यंत तुम्ही तुमच्या शेतीचा जो थोडक्यात टप्पा सांगितला, याच्यामध्ये सुरुवातीला प्रयोग केले, त्यात थोडं यश अपयश आलं आणि जेव्हा हळदीच्या उत्पादनामध्ये भरघोस यश मिळालं तेव्हा कुटुंबाचाही पाठिंबा मिळाला. आता याच्यामध्ये मला तुमच्या शेतीच्या पद्धतीविषयी हे जाणून घ्यायचं आहे की कोणताही प्रयोग करण्यापूर्वी किंवा काही एखादं नवीन पीक घेण्यापूर्वी त्याची सुरुवात, त्याची संकल्पना जेव्हा मनात येते तेव्हा पहिला विषय असतो की याचा अभ्यास आणि याची माहिती घ्यायची कुठून. त्याबद्दल माझ्याकडे एक अनुभव आहे. काय झालं, आता मी शेतीमध्ये ज्यावेळेस वेगवेगळे प्रयोग करायला चालू केलो त्यावेळेस मला यश येत होतं शेतीमध्ये. मग मी काय केलो, प्रत्येक पिकाचा थोडा बहुत मी अभ्यास करायचा, 2 महिने 4 महिने अभ्यास करायचा. जे शेतकऱ्यांनी यशस्वी प्रयोग केलेले आहेत ते बघायला जायचं आणि तसाच प्रयोग अभ्यास करता येईल का हे करायचं. मग मी हे थोडं भांबावून गेल्याचं झालं मला, म्हणजे यश येत गेलं ना. मग मी काय केलो, डाळिंब लावायचा निर्णय घेतलो. पण ते डाळिंब लावायचा निर्णय जे आहे ते म्हणजे कोणता अभ्यास न करताच घेतलेला होता. म्हणजे डाळिंबासाठी कशी जमीन लागते, कसं वातावरण लागतं त्याचा मी अभ्यासच केलो नव्हतो. की आता आपल्याला जे पीक घेतं ते यशस्वी होत आहे असं समजून मी डाळिंब घेतलो. पण ते डाळिंबाच्या पिकाबद्दल जवळपास 4 वर्षानंतर मला समजलं की बाबा आपल्याकडे डाळिंबासाठी वातावरण नाही, डाळिंबांना काळी जमीन चालत नाही, डाळिंबांना पाण्याची उत्तम निचरा होणारी जमीन पाहिजे.
आणि कोरडं हवामान पाहिजे. मग हे आपल्याकडे नव्हतं त्यावेळेस. त्याच्यामुळे मी डाळिंब पिकामध्ये अपयशी ठरलो त्यावेळेस. मग माझ्या नंतर 4 वर्षानंतर लक्षात आलं. मग ते डाळिंब पीक मला काढून टाकावं लागलं. कोणतंही पीक घेते वेळेस आपल्या शेतकरी बंधूंनी की बाबा त्याचा अभ्यास करावा, आपल्या वातावरणात येतंय का नाही ते, आपल्याला म्हणजे ते किती आपण त्याला वेळ देऊ शकतो, पाण्याची उपलब्धता किती आहे, त्याचा सर्वतोपरी अभ्यास करूनच ते पीक आपण निवडावं. दादासाहेब, तुमच्या शेती पद्धतीमध्ये माती परीक्षणाला आणि पाणी परीक्षणाला किती महत्व आहे? आता हे माती परीक्षण पाणी परीक्षणाचं आम्हाला 2014 पासून आम्हाला त्याचं चालू झालं आमच्या शेतामध्ये माती परीक्षण पाणी परीक्षण करायचं. कारण ते ज्यावेळेस मला जरबेरा लावायचा होता त्यावेळेस कोणत्या टाईपची माती पाहिजे, त्याचं पीएच किती पाहिजे, परत पाण्याचं पीएच किती पाहिजे, पाण्याचं ईसी किती पाहिजे, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती पाहिजे पाण्याची, हे सर्व बघूनच आपण केलं पाहिजे. आणि हे अगोदर सर्व आपण माती परीक्षण पाणी परीक्षण केलो तरच आपल्याला पुढे उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत की बाबा पीक घेतलो एक आणि ते पाणी क्षारयुक्त आहे तर ते पिकाला मानवणार नाही, अशा प्रकारचे जे समस्या आहेत ते नंतर समस्या येऊन आपलं म्हणजे मध्ये घट होण्यापेक्षा अगोदर त्याचं जर आपण माती परीक्षण पाणी परीक्षण केलो आणि त्यानुसार जर पिके निवडलो आणि लावून केलो तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. आता आपल्याकडे तुम्ही शेवग्याच्या अनुभवाबद्दल सांगितलं, हळदीच्या अनुभवाबद्दल सांगितलं, फळबागा कधी केलेल्या आहेत का डाळिंब सोडून? हो, माझी फळबागाची सुरुवात झाली. आता डाळिंब हे 2014ला मी काढून टाकलो. मग त्याच्यानंतर फळबाग करायचं का नाही असं माझ्या डोक्यात होतं. पण थोडा अभ्यास केला आणि 2021 मध्ये तैवान पिंक ह्या जातीची पेरूची बाग मी लावली 2.5 एकर क्षेत्रावर. त्याच्यानंतर काय झालं त्याचा पण अभ्यास केलो होतो आम्ही, 5-6 महिने अभ्यास केलो होतो. आमची एक ग्रुप होता, उमरगा तालुक्यामधला एक ग्रुप होता. अभ्यास केलो आणि अभ्यास केल्यानंतर 2021ला लावून केलो. 2022ला उत्पादन चालू झालं. 2022ला पहिल्या वर्षी थोडं कमी निघालं, पण 2023 आणि 24 मध्ये 2.5 एकर मधून जवळपास 9 ते 10 लाख रुपयापर्यंत उत्पादन निघालं. वा. पण 2024 नंतर जे क्षेत्र वाढलं पेरूचं, क्षेत्र वाढल्यानंतर ते 2025ला मला आता फेस करावं लागत आहे की बाबा क्षेत्र वाढल्यामुळं तिचे दर कमी झाले. अच्छा, बाजारात माल जास्त प्रमाणात येऊ लागला. माल जास्त प्रमाणात येऊ लागला आणि त्याच्यामुळे ते दर ऑटोमॅटिकलच कमी झाले. मग आता कसं आहे, आता इथून देखील हे पेरूचे शेतकरी टिकणार आहेत. आता काहींनी बागा मोडले, काही जण दुर्लक्ष करत आहेत. कारण आता माझ्याकडे पेरूची नर्सरी पण आहे, रोपवाटिका पण आहे. पेरूची रोपवाटिका आहे, ड्रॅगन फ्रूटची रोपवाटिका आहे. अरे वा, ड्रॅगन फ्रूट पण आहे का? ड्रॅगन फ्रूट पण आहे, त्याचं पण मी सांगतो थोड्या वेळा. हे अगोदर पेरूचं बघूत आपण. पेरूचं कसं झालं 2023 आणि 24 हे 2 वर्ष आम्हाला एकदम भरघोस फायदा झाला त्याच्यामध्ये पेरूमध्ये. 2024 नंतर पेरूला म्हणजे उतरती कळा लागली आणि इथून पेरूचे शेतकरी देखील टिकतील. पण ज्याच्याकडे कौशल्य आहे, छाटणी व्यवस्थापनाचं कौशल्य आहे, छाटणी कधी करायची, परत त्याला फोम बॅगिंग कधी लावायचं, हे ज्या शेतकऱ्यांना टाइम टू टाइम जमेल ते शेतकरी इथून आता टिकणार आहेत. ड्रॅगन फ्रूट बद्दल सांगा ना. ड्रॅगन फ्रूटची सुरुवात आम्ही 2023 मध्ये केली. आता हे कसं आहे, पेरूचं जे पीक आम्ही यशस्वी केलो आमच्या शेतामध्ये. मग तसंच मला आवड लागली की बाबा आता दुसरं आपण फळपीक घेतलं पाहिजे. मग ड्रॅगन फ्रूटचा अभ्यास केला. ड्रॅगन फ्रूटचा अभ्यास केल्यानंतर मग हैदराबादला जाऊन त्याची ट्रेनिंग वगैरे घेतली. मग तिथून रोपे आणून लावली आम्ही 2023ला. मग सुरुवातीला कसं आहे, गेल्या म्हणजे 18 महिन्यानंतर ते ड्रॅगन फ्रूटचे पिकाची म्हणजे तोडणी चालू झाली. गेल्या वर्षी 1 नंबरचा भाव होता ड्रॅगन फ्रूटला. जवळपास 100 ते 130 रुपयापर्यंत आम्हाला भाव भेटत होता. पण ड्रॅगन फ्रूटचं क्षेत्र सुद्धा यावर्षी गेल्या वर्षीपासून वाढलेलं आहे. आणि कसं आहे, ते नैसर्गिक त्याची मॅच्युरिटी येत असल्यामुळं ते एकदाच सर्व फळं एकदाच येतात. गेल्या वर्षी जास्त लागवड झाल्यामुळं या वर्षी देखील त्याचा परिणाम आम्हाला जाणवतोय की या वर्षी जे रेट आहेत
ते 50 रुपयापासून 80 रुपयापर्यंतच आम्हाला भेटत आहे. अच्छा. गेल्या वर्षी किती होते? गेल्या वर्षी 100 ते 130 रुपयापर्यंत रेट भेटत होते आम्हाला. थोडक्यात जाधवजी असं सांगता येईल की तुम्ही सध्या परिस्थितीनुसार, काळानुसार तुमच्या शेतीमध्ये वेगवेगळे बदल करत गेलात. फळपीक असेल, हळद असेल, इतर बागा असतील, त्याच्यामध्ये यशही आलेलं आहे आणि नंतर थोडासा बिटाचा खडाही लागलेला आहे. हो हो, बरोबर आहे. याच्यामध्ये मला आणखीन एक तुम्हाला विचारायचं आहे की आता बघा तुमच्याकडे 12 एकर क्षेत्र आहे. हो. वडील सर्व्हिसला होते. थोडक्यात तुमची आर्थिक बाजू थोडीशी चांगली आहे असं आपण म्हणतो. हो. पण आपल्या आजूबाजूला अल्पभूधारक शेतकरी आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी नाही. ठीक आहे, शासकीय योजना आहेत, बँका आहेत, काही ना काही होत राहतं. तरीही निव्वळ शेतीवर अवलंबून राहण्याची परिस्थिती आज नाही. बरोबर आहे. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचे अनुभव काय आहेत? जे अल्पभूधारक, आता मी पण अल्पभूधारक शेतकरी आहे आणि माझे वडील बहुभूधारक शेतकरी आहेत. आता मी माझा विचार, आता जे आपल्या आजूबाजूला जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनी शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय जर तिची साथ दिली, शेतीपूरक व्यवसायाची, जसे की दुग्ध व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे, परत शेळी व्यवसाय आहे. आता आपल्या धाराशिव जिल्ह्याची भौगोलिक परिस्थितीचा जर आपण अभ्यास केलो तर आपल्या धाराशिव जिल्ह्याला जे वारसा लाभलेला आहे तो आहे शेळी बाबतीत. जे आपल्याकडे उस्मानाबादी शेळी जे आहे ते पूर्ण भारतामध्ये फेमस आहे. मग त्याचा अवलंब करून शेतीपूरक व्यवसायाची जोड जर शेळी पालनाला दिलो आपण तर निश्चितच जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना फायदा होणार आहे त्याचा. आणि कसं आहे, आता शेतीचे समीकरण बदललेले आहेत. निव्वळ शेतीवर अवलंबून राहता येत नाही. शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जर जोड दिली तरच आपण शेती व्यवसायामध्ये टिकणार आहोत भविष्यात. तर तुम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी मला बोललात की बाबा अल्पभूधारक शेतकरी आहे आणि कमी इन्व्हेस्टमेंट आहे शेतामध्ये, तर कमी खर्च शेतामध्ये व्यवस्थापन करून कोणतं पीक करता येईल का? तर त्याचं एक, आता सध्या मी आता शेवगा लावलो मी 2010 ते 2015 पर्यंत शेवगा होता माझ्या. त्यावेळेस शेवग्याचे शेंगा विकत होतो मी. पण आता गेल्या 4 महिन्याखाली मी शेवगा लावून केलेले आहे. ते दुसऱ्या जातीचा शेवगा आहे. तर त्या शेवग्याची पानं मोठे आहेत आणि त्या पानापासून आपल्याला पानं विक्री करायची, वाळला कोरडा पाला. अच्छा, तो कुठे वापरला जाईल आणि त्याच्याबद्दल सांगा ना जरा. हो हो. आता शेवग्याचे जे पाला आहे ते मोठमोठे ट्रेडर्स आहेत आपल्याकडे, म्हणजे आपल्या मुंबई पुण्याला पण आहेत, नाशिकला पण आहेत आणि गुजरातमध्ये पण आहेत. ते ट्रेडर्स लोक काय करतात, आपल्याकडून म्हणजे वाळलेला पाला घेतात आणि त्याची पावडर बनवतात. आता वाळलेला पाला जे आहे त्याचं पावडर बनवतात आणि पावडर पासून ते टॅबलेट बनवतात तिने. अच्छा. आता शेवग्याच्या पानामध्ये काय असतंय, व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम आणि फायबर्स असतात तिच्यामध्ये. आणि त्याचं जर सेवन केलं आपण शेवग्याच्या पाण्यात तर रक्तदाबावर पण नियंत्रण करता येते. तिच्यामध्ये असे घटक आहेत की मधुमेहावर पण नियंत्रण करता येते. आणि तिच्यामध्ये फायबर असल्यामुळं बद्धकोष्ठता व पोटाचे विकार हे सगळे दूर होण्यास मदत होते आपल्याला. आणि शेवग्याच्या पालामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते आपली. मग या शेवग्याच्या पालाला आपण म्हणजे सुपर फूड मानलं जातं, सुपर फूड. मग हे जर शेती केलो आपण कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला ही शेती करता येते. ज्याच्याकडे 2-2.5 एकर जमीन आहे त्यांनी जर शेती केली, शेवग्याची शेती केली आणि याची लागवड घनदाट पद्धतीने करायची आहे तर निव्वळ आपल्याला 50-60 हजार मध्ये आपल्याला 2-2.5 एकर पर्यंत त्याची लागवड करता येते. आपल्याला 2.5 एकर मधून जवळपास 1 टन पाला, वाळलेला पाला आपल्याला भेटतोय. आणि शेंगाचं उत्पन्न पण राहील ना? नाही, शेंगापर्यंत आपल्याला जायचंच नाही ना. अच्छा. ते विशिष्ट उंचीला पाला आल्यानंतर त्याची कापणी करायची आहे, कारण आपल्याला पाला वाळवून विकायचा ना. त्याच्यामुळं ते शेंगापर्यंत त्याचे फ्लॉवरिंग, फ्रुटिंग पर्यंत जायचंच नाही. लावून केल्यापासून 4 महिन्यानंतर पहिली हार्वेस्टिंग होते. पहिली हार्वेस्टिंग झाल्यानंतर 2.5 एकर मधून 1 टन पाला आपल्याला भेटतोय आणि सध्या 1 लाख रुपये टन इतक्या दरानं जागेवर येऊन घेऊन चाललेत व्यापारी. हे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना हे याच्यामध्ये वाव आहे. आता माझ्याकडे 2.5 एकर क्षेत्र आहे. आता परत मी पुढच्या महिन्यामध्ये 2.5 एकर क्षेत्र म्हणजे असं 5 एकर क्षेत्र करणार आहे. आता याचा अभ्यास आम्ही 6 महिन्यापासून करतोय. कोणते ट्रेडर्स आहेत,
मग आपल्याला पाला वाळवायचा, त्याच्यानंतर आपण पावडर करू शकतो का? पावडर पाल्याची पावडर करून विकलो आपण तर 200 ते 250 रुपये किलो आहे. वा, म्हणजे हे शेती मालावर प्रक्रिया करून हा. व्यवसाय उभा केल्यासारखं होईल. हा हा हा. जाधवजी, आता तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून शेती व्यवसायामध्ये तुमच्या तुरोरी परिसरात अशा पद्धतीची शेती करून सगळ्या शेतकरी बांधवांसाठी कौतुकास पात्र ठरलात. अनेक शेतकरी बांधव तुमच्याकडे येऊन भेट देतात, तुमचं मार्गदर्शन घेतात. नक्कीच तुमची शासकीय स्तरावर यासाठी दखल घेतली गेली असेल आणि काही पुरस्कारही दिले असतील. आता काय झालं, माझ्या आईला असं वाटत होतं की बाबा आपला मुलगा एवढं शिकून काय फायदा झालेला नाही आणि काय शेवटी MSc BEd करून शेतीच करतोय, असं आमच्या आईला वाटत होतं. त्यावेळेस काय झालं, माझी हे जे भरभराटी चालू होती, शेतीतील प्रयोग यशस्वी व्हायची, मग त्याची दखल काय टीव्हीने घेतली. 2013 मध्ये टीव्हीची टीम माझ्याकडे आली आणि माझी शूटिंग वगैरे घेऊन गेली. मग त्यांनी ते 2-3 दिवसानंतर ते प्रसारित केले कार्यक्रमामध्ये. आणि मिश्र शेतीतून साधलेली प्रगती हा विषय होता त्यावेळेस. वा. मग तो कार्यक्रम बघताना म्हणजे माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं एकदम, की बाबा आपला मुलगा टीव्हीवर आला आणि मी धन्य झाले बाबा असं म्हणली. आणि ती एकदम असं पाणी आलं तिच्या डोळ्यामध्ये. कौतुक झालं ना. मग आता आणखी काय पाहिजे सांगा? काय नाही, याच्यापेक्षा अजून आणखीन काय मिळणार? आईचा आशीर्वाद, आई वडिलांना कौतुक वाटणं आपल्या पाल्याचं. पुत्र व्हावा आईचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि हा झेंडा तुम्ही रोवलात. आता तुम्ही इतकं छान मार्गदर्शन करत आहात, विशेषतः शेवग्याच्या पाल्यासंदर्भात, तुमच्या फळपीक शेतीच्या अनुभवासंदर्भात. जर समजा एखाद्या शेतकऱ्याला तुमच्याशी या विषयावर संवाद साधायचा असेल, तुमच्याशी बोलून तुमचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर तुम्हाला त्यांनी संपर्क कसा करावा? त्यांनी संपर्क संध्याकाळी केला तर चालेल, कारण दिवसभर काम असतात. हा. आणि कामाच्या दरम्यान जर कोणाचा फोन आला तर मी व्यवस्थित बोलू शकत नाही, कारण मी पूर्ण वेळ शेती करतो ना. हो हो हो. त्याच्यामुळे काही अडचणी असतात दिवसा. तर त्यांनी संध्याकाळी 6च्या नंतर कधी पण 10 वाजेपर्यंत फोन केला तरी चालेल. तुमचा मोबाईल नंबर सांगता? 7588 77 22 22. शेतकरी बंधूंनो, जाधवजींचा मोबाईल नंबर आहे 7588 77 22 22. या फोन नंबरवर त्यांना केवळ आणि केवळ संध्याकाळी 6 ते 10 या वेळेतच फोन करा, कारण त्यांनाही त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आहे, शेती काम आहेत, प्रपंच आहेत. आपल्यामुळे त्यांना त्रास होऊ नये, पण त्यांच्या ज्ञानाचा मात्र आपल्याला उपयोग व्हावा या उद्देशानं वरील नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. जाधवजी, मी आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या वतीनं आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं, शेतकरी बांधवांच्या वतीनं तुमचं यश चिंतितो. तुमच्या शेती व्यवसायातील पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज तुम्ही आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात सहभागी झालात आणि आम्हा श्रोत्यांना, आमच्या शेतकरी बांधवांना शेती व्यवसायात सध्या काय सुरू आहे आणि भविष्य काय आहे या अनुषंगानं खूप चांगली माहिती दिलीत. त्या दिलेल्या माहितीबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि ही मुलाखत इथंच थांबवतो. नमस्कार. नमस्कार.